नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपली ही फिजिक्स लेक्चरची सिरीज कंटिन्यू चालू आहे. आज आपलं लेक्चर आहे 5 नंबरचं. जी ग्रामीण भागातील मुलं आहेत त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज आहे. मुलांचा प्रॉब्लेम असा आहे ग्रामीण भागातील, की त्यांना थेरीज ऑलरेडी समजलेली नसते फिजिक्स या विषयाची. ते पाठांतर करतात, सारखे वारंवार पाठांतर करतात. त्यामुळे त्यांना बोर्ड एक्झामला काही अडचण येत नाही. बोर्ड एक्झाम ते क्लिअर होतात. परंतु जर समजा त्यांना एमईटी सीटी एक्झाम देऊन जर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला जर ऍडमिशन मिळवायचं असेल, तर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण का इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन कन्सेप्टिव्ह क्वेश्चन असतात आणि ते कन्सेप्ट जर तुम्हाला समजले नाही तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला अडचण येईल. म्हणून मी ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारं जे नोटिफिकेशन आहे लेक्चरचं याची तुम्हाला माहिती मिळेल. आणि जर पालक वर्ग जर हे माझं लेक्चर बघत असतील तर त्यांना एक कळकळीची विनंती आहे. जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 12वी सायन्सला जर असेल तर 12वी सायन्सला जर असेल तर हे लेक्चर तिला मुलाला किंवा मुलगीला दाखवा. म्हणजे फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी कोणती अडचण येणार नाही. आणि जर शेजारी कोण असेल तर त्यांनाही सांगा. त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता आपण जे एमएससीईटीला आलेले पीवायक्यू हे बघणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सगळं पीवायक्यू घेतले होते. 2-3 एक पीवायक्यू मी सॉल्व्ह करून घेतले होते. मी बेसिक का सांगतोय? मी स्मार्ट वर्क तुम्हाला सांगितलं असतं. डायरेक्ट फॉर्म्युला टाकून तुम्ही स्मार्ट वर्कद्वारे सॉल्व्ह करू शकता. पण ही जी हुशार मुलं असतात त्यांना हे समजतं. पण जी मिडल क्लासची मुलं असतात ज्यांना पाकच काय येत नाही, मग त्यांच्यासाठी काय करायला लागेल? तर त्यांच्यासाठी काहीतरी आपण करणं गरजेचं असतं. म्हणून मी हे स्वतः मुलांचे अनालिसिस करून मुलांना पूर्ण तळागाळातील मुलांना जर समजवायचं असेल आपल्याला तर कोणती मेथड यूज करावी लागेल त्याचं मी अनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यानुसार मी हे माझं काम करत आहे. आपण आता जे प्रिव्हियस क्वेश्चनला सुरुवात करत असताना जे बेसिक लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला एक शस्त्र दिलं होतं, ते शस्त्र तुम्ही तुमच्याजवळ आता असेल तर तुम्हाला कोणत्याही टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. जर तुम्ही बेसिक लेक्चर माझी बघितली नसाल, लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, तर तुम्ही ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. आता मी ज्यावेळी पीवायक्यू ज्यावेळी मी सॉल्व्ह करून देणार आहे, त्यावेळी मी वारंवार जे मी पीवायक्यू सॉल्व्ह करत असताना ज्या बेसिक गोष्टी आहेत ते मी वारंवार रिकॉल करून देणार आहे. बघा, आता मी पीवायक्यू सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मी काय करणार आहे, तर तुम्हाला बेसिक गोष्टी मी पुन्हा रिकॉल करून देणार आहे, की जे पीवायक्यू सॉल्व्ह करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. बरोबर आहे? तर तुम्हाला माहित आहे मोशन म्हणजे काय? या मोशनमध्ये आपण रेक्टिलिनियर मोशनचा स्टडी करतोय. या रेक्टिलिनियर मोशनमध्ये मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला. बघा, व्हेलॉसिटी सांगितली होती. व्हेलॉसिटी म्हणजे काय? त्याच्यानंतर ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर स्पीड म्हणजे काय सांगितलं होतं? स्पीड. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय सांगितलं होतं? त्याच्यानंतर व्हेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सुद्धा सांगितली होती. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सुद्धा सांगितली होती मी. इन्स्टंटेनियस स्पीड सुद्धा सांगितलं होतं बघा. इन्स्टंटेनियस स्पीड कशाला म्हणायचं हे सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला मोशनमध्ये फोर्स सांगितला होता. फोर्स कशाला म्हणायचं? फोर्स. त्याच्यानंतर मी तुम्हाला पॉवर सुद्धा सांगितली होती. पॉवर कशाला म्हणायचं? एक क्वेश्चन सॉल्व्ह करून देत असताना. त्याच्यानंतर मी कायनेमॅटिक्सची इक्वेशन सुद्धा सांगितली होती. कायनेमॅटिक्सची जी इक्वेशन आहे ती इक्वेशन सुद्धा तुम्हाला मी सांगितली होती. ही इक्वेशन असतात ती फ्री फॉल मध्ये कशा पद्धतीने आपण लिहितो, फ्री फॉल, हे तुम्हाला मी प्रूफ सांगितलं होतं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. ते तुम्ही प्लीज बघून घ्या. जर बघितलं नसेल तर एमएसटी सीईटीचा कुठलाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. एखादा जर स्टाईल मारायला गेला, फॉर्म्युला टाकून त्याच्यात व्हॅल्यू टाकून सोडवायला गेला तर त्याला तात्पुरतं ते सॉल्व्ह होईल. परंतु ज्यावेळी तो एक्झामला जाईल आणि ज्यावेळी तो एखादा फिरवून क्वेश्चन विचारला तर त्याला सॉल्व्ह करता येणार नाही. जे स्मार्ट वर्क असतं हे स्मार्ट वर्क तुम्ही हार्ड वर्क केल्यानंतर तुम्हाला स्मार्ट वर्क जमतं. जोपर्यंत हार्ड वर्क तुम्ही करणार नाही तोपर्यंत स्मार्ट वर्कच्या नादाला लागू नका. हे मी स्वतः सांगतो तुम्हाला. कारण का, जर तुम्हाला फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला बेसिक कन्सेप्टच समजल्या पाहिजे. बेसिक कन्सेप्ट ज्याला समजतात त्याला स्मार्ट वर्क करायला कोणती अडचण येणार नाही. बघा, आता जे आपण पीवायक्यू बघणार आहे त्या पीवायक्यू साठी बघा 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या महत्वाच्या आहेत.
एक म्हणजे कायनेमॅटिकची इक्वेशन मला सांगा. कायनेमॅटिक्सची इक्वेशन आपण बघितलेली आहेत. इक्वेशन ही न्यूटनने सांगितली होती. कोणती इक्वेशन आहेत बघा. एक नंबरचं होतं v इज इक्वल टू यू प्लस एटी होतं. 2 नंबरचं इक्वेशन होतं एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर होतं. 3 नंबरचं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे कायनेमॅटिकचे इक्वेशन आहे. जर फ्री फॉलमध्ये ही इक्वेशन आपण कशी लिहू शकतो. फ्री फॉल्स म्हणजे काय. एखादा ऑब्जेक्ट जर ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये जर तुम्ही सोडला तर ऑटोमॅटिक तो खाली येतो. का येतो खाली. बघा आला का खाली. बघा खाली आला का. कसा चमत्कार आहे. अर्थ खेचून घेते सेंटरकडे. त्याला असेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. त्या असेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं जर एखादा ऑब्जेक्ट येत असेल तर त्याला फ्री फॉल्स म्हणतो. त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असते त्या ऑब्जेक्टची. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते आणि ए ची व्हॅल्यू आपण जी कन्सिडर करतो. त्यावेळी ही इक्वेशन आपण कशी लिहिणार आहे फ्री फॉल्स मध्ये सांगा मला. एक नंबरचं इक्वेशन डायरेक्ट आपण असं लिहू शकतो. v इज इक्वल टू जीटी. 2 नंबरचं इक्वेशन लिहू शकतो. एस इज इक्वल टू 1/2 जीटी स्क्वेअर. 3 नंबरचं इक्वेशन लिहू शकतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. मी यू आणि जी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. ही कायनेमॅटिकची इक्वेशन आहे. ती फ्री फॉल्स मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लिहावी लागतात. हा आणखी एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. असेलरेशन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. असेलरेशन म्हणजे काय. असेलरेशन काय म्हणजे काय तुम्हाला मी समजावून देतो. हा ही मी वारंवार तुम्हाला का सांगतोय. तुम्हाला समजण्यासाठी. हा एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट सुरुवातीला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद आहे. जर ऑब्जेक्ट जात असताना त्याची जर व्हेलॉसिटी जर तो चेंज करत असेल. समजा ए पासून तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी गेला त्यावेळी व्हेलॉसिटी होती 20 मीटर पर सेकंद. तो ऑब्जेक्ट बी पासून तो सी कडे जातो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी झाली 40 मीटर पर सेकंद. बघा तो ऑब्जेक्ट सी पासून डी कडे जात असताना त्याची व्हेलॉसिटी होते 60 मीटर पर सेकंद. 60 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी होते. म्हणजे काय. व्हेलॉसिटी चेंज होते ना त्याची. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे काय. तुम्ही गाडी बघितली का. तुम्ही बाईक बघितली का. बाईकला एक असिलरेट करायला एक मूठ असते. ज्यावेळी तुम्ही मूठ वाढवता त्यावेळी गाडी पळते ना. मूठ कमी केली की गाडी थांबते. मूठ जास्त वाढवली की जास्त गाडी पळणार आहे. मूठ मूठ पूर्ण कमी केली की ती थांबणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय. असेलरेशन म्हणजे काय. असेलरेशनचा अर्थ असतो. असेलरेशनचा अर्थ असा आहे चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय चेंज इन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय काय असतो टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. बरोबर आहे. बघा हेच मी असं लिहू शकतो का सांगा मला. यू मायनस व्ही फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टी असं लिहू शकतो का आपण. असेलरेशन इज इक्वल टू असं लिहू शकतो का नाही सांगा मला. म्हणजेच असेलरेशन म्हणजे काय. मी असं पण लिहू शकतो बघा. व्ही डिवायडेड बाय टी चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम हे असेलरेशनचे फॉर्म्युला आहे. आणि हा असेलरेशनचं एसआय युनिट काय असतं रे. एसआय युनिट मी तुम्हाला सांगितलं होतं. एसआय युनिट काय असतं सांगा. एसआय युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. बघा आणखी एक सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा मी जे काय सांगतो ते वारंवार लेक्चर तुम्ही एकदा समजलं नाही. 2दा बघा, 3दा बघा, 4दा बघा, 5दा बघा. ज्यावेळी तुम्ही वारंवार लेक्चर बघणार आहे ना त्यावेळी तुम्हाला कुठलाही क्वेश्चन येऊ दे तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. फॉर्म्युले एकत्र केलं थेरी एकत्र आली म्हणजे स्टडी नाही. जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला शस्त्र ज्या ठिकाणी जे शस्त्र पाहिजे त्या ठिकाणी ते शस्त्र वापरता येत असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अजून एक मी तुम्हाला सांगतो काय. एक समजा कार आहे. तिची इनिशियल व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंद. ती निघालेली आहे 20 मीटर पर सेकंद निघालेली आहे. अचानक ब्रेक मारल्यानंतर ती कार थांबणार नाही तर रेस्टला जाईल ना. अचानक ब्रेक मारल्यानंतर ती कार थांबेल रेस्टला जाईल. त्यावेळी त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होईल. बरोबर आहे. त्यावेळी ती काय अंतर कव्हर करेल नाही. यस एवढं डिस्टन्स कव्हर करेल का नाही सांगा. बरं म्हणजे ज्यावेळी गाडी बघा मूठ तुम्ही वाढवल्यानंतर असेलरेट मूठ असेलरेट केल्यानंतर मूठ वाढते का नाही. व्हेलॉसिटी वाढते. असेलरेट तुम्ही ज्यावेळी मूठ कमी करता त्यावेळी व्हेलॉसिटी कमी होते. म्हणजे जे असेलरेशन आहे ह्या ठिकाणी जे असेलरेशन असतं ह्या ठिकाणी असेलरेशनची व्हॅल्यू असते निगेटिव्ह. कारण तुम्ही कमी केलं ना. असेलरेशन कमी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी असते निगेटिव्ह. मी पूर्ण मराठीमध्ये ह्याच्यासाठी सांगत आहे. तळागाळाचा जो मुलगा आहे ना तळागाळाचा त्याला सुद्धा ते समजणं गरजेचं आहे. समजून घेण्याची पद्धती जर स्ट्रॉंग असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे. ह्या जर कंडिशन तुम्हाला समजल्या तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
जे मी इक्वेशन सांगितलेले आहे ते इक्वेशन पण तुम्ही लक्षात ठेवा. वारंवार प्रॅक्टिस करा म्हणजे कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. आता एक क्वेश्चन आलेला आहे. ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. एक क्वेश्चन आहे बघा. स्क्रीनवर तुम्हाला एक क्वेश्चन दिसतोय. 2021 ला क्वेश्चन आलेला आहे. एमएससी सीईटी 2021 ला एक क्वेश्चन आलेला आहे. तुमच्या स्क्रीनवरती तो क्वेश्चन दिसतोय. काय क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे? A car traveling at a speed u meter per second stop within a distance s when the brake are applied. If the car is traveling at a 2u meter per second, then the stopping distance is. बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्हाला मी जे काय सांगतोय ना, ते तुम्ही जर परफेक्ट केलं ना, तर माझ्यावर विश्वास ठेवा. कारण मी स्वतः पैकीच्या पैकी मार्क पाडणारा मुलगा आहे. मी सुद्धा पाडलेले आहेत. कारण अनालिसिस जर तुम्हाला परफेक्ट जमलं, तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. सगळा बाव झालेला आहे. हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, ही थिअरी वाचा, ती थिअरी वाचा. त्यामुळं सर्व मुलं एम-एस-टी-सी-टी क्रॅक करतात का? नाही करू शकत. जी हुशार मुलं असतात तीच एम-एस-टी-सी-टी क्रॅक करतात. आणि ज्या मुलांना समजून घेण्याची क्षमता थोडीफार कमी असते, त्या मुलांना आपण समजून दिलं पाहिजे कशा पद्धतीने ते करू शकतो. म्हणजे तो मुलगा प्रॅक्टिस करून तो यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. बघा, क्वेश्चन तुमच्या समोर दिसतोय. काय सांगितलेलं आहे? एक काय आहे? कार आहे. एक कार आहे. तिची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे, व्हेलॉसिटी कितीनं जाते ती? यू मीटर पर सेकंद ती कार निघालेली आहे. यू मीटर पर सेकंद कार निघाले बघा. आणि काय होतं? यू मीटर पर सेकंद इकडे लिहितो मी. यू मीटर पर सेकंद ती निघालेली आहे. आणि काय होतं? यू मीटर पर सेकंद जात असताना कारचा ड्रायव्हर असतो, तो ब्रेक मारतो, ब्रेक अप्लाय करतो. ब्रेक अप्लाय केल्यामुळं ही जी कार आहे इनिशियल पासून फायनल रेस्टला जाते. काही अंतर कव्हर करून रेस्टला थांबते. त्यावेळी त्याची फायनल व्हेलॉसिटी किती आपण कन्सिडर करतो? 0 करतो. मी मगाशी सांगितलं होतं. का? तर तो ऑब्जेक्ट थांबणार आहे. ज्यावेळी ब्रेक मारल्यानंतर ज्यावेळी गाडी थांबते मोशनमध्ये असताना, त्यावेळी त्याचं जे एक्सेलरेशन असतं, एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते? निगेटिव्ह असते. बरोबर आहे? 0 असते, निगेटिव्ह असते. सपोज मग एवढं अंतर तिनं कव्हर केलेलं आहे. सपोज ह्यो जो ऑब्जेक्ट आहे, ह्या जर ऑब्जेक्टची इनिशियल जी व्हेलॉसिटी आहे, सुरुवातीचा जो वेग आहे, व्हेलॉसिटी जर 2u मीटर पर सेकंद जर असती आणि ती कार जात असताना जर त्या ड्रायव्हरनं ब्रेक मारला असता, तर हे अंतर किती कव्हर केलं असतं? हे जे अंतर आहे, हे अंतर किती कव्हर केलं असतं? ते आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे? हे जे अंतर आहे, ते अंतर किती कव्हर केलं असतं ते आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर आहे? म्हणजे केस 2 आहेत. केस 1 आणि केस 2 बघा. म्हणजे समजा जर 2u जर व्हेलॉसिटी असती, समजा सुरुवातीला 10 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी निघालेला आहे आणि ब्रेक मारल्यानंतर ती गाडी 100 मीटर अंतर जाऊन थांबते. बरोबर आहे? तर समजा ती व्हेलॉसिटी दुप्पट असते, म्हणजे 20 मीटर पर सेकंद असते, तर 100 मीटर अंतर थांबणार आहे का? नाही. त्याचं अंतर काहीतरी जास्त असेल ना. मग हेच फाइंड करायचं. जे अंतर आहे ते फाइंड करायचं आहे. बघा, आता आपल्याला इथं कायनॅमॅटिकची इक्वेशन यूज करावं लागेल. कायनॅमॅटिकची इक्वेशन आपल्याला माहित आहे. कायनॅमॅटिकची इक्वेशन माहित आहे आपल्याला. बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे कायनॅमॅटिकचं इक्वेशन आहे. आहे का कायनॅमॅटिकचं इक्वेशन? आता याच्यामध्ये केस हे इक्वेशन हा बेसिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये केस 1 आणि 2 आहे. केस 1 मध्ये काय आहे सांगा मला? केस 1 मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे? इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? यू मीटर पर सेकंद तो ऑब्जेक्ट निघालेला आहे. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. बरोबर आहे. आणि डिस्टन्स किती आहे? एस आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल? हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. बघा, हा फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू ठेवल्या. फायनल व्हेलॉसिटी 0 हे फॉर्म्युला लिहून घेतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. फायनल व्हेलॉसिटी 0. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? यू आहे. म्हणजे यू स्क्वेअर होईल प्लस 2 प्लस 2 प्लस 2. ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे? -a इंटू एस. बघा, म्हणजे हेच आपण कसे लिहू शकतो बघा. 0 यू स्क्वेअर मायनस 2as. यू स्क्वेअर मी इकडं यू स्क्वेअर बरोबर मी असं इक्वेशन लिहू शकतो बघा. हे 2as मी इकडे आणल्यानंतर 2 पॉझिटिव्ह 2as होईल. आणि आपल्याला जर डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. बघा, यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. ह्या पहिल्या केसमध्ये त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं होतं? एस इज इक्वल टू यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a ह्या एवढं डिस्टन्स कव्हर केलं होतं. कधी कव्हर केलं होतं? ज्यावेळी त्याची व्हेलॉसिटी यू मीटर पर सेकंद होती. सपोज केस 2 मध्ये काय सांगितलेलं आहे मला सांगा. केस 2 मध्ये
केस 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? केस 2 मध्ये बघा, जर इनिशियल व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी जर 2u मीटर पर सेकंद असेल, 2u मीटर पर सेकंद असेल आणि त्यावेळी ब्रेक मारल्यानंतर ते किती डिस्टन्स कव्हर करेल ते आपल्याला फाइंड करायचे. हा म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे? v इक्वल 0 असेल. बरोबर आहे. म्हणजे हे इक्वेशन आपण लिहित असताना आपण कशा पद्धतीने लिहिणार आहे बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बरोबर आहे. इथं सुद्धा ए ची व्हॅल्यू निगेटिव्ह ए असणार आहे. का? तर ज्यावेळी रेस्टला थांबते त्यावेळी ॲक्सलरेशन कमी होतं याचा अर्थ ॲक्सलरेशन निगेटिव्ह मध्ये येतं. बरोबर आहे. बघा, फायनल व्हेलॉसिटी 0, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 2u स्क्वेअर प्लस 2 निगेटिव्ह ए इंटू एस. बरोबर आहे. इथं आता मी पूर्ण करतो, स्क्वेअर घेतो. 4u स्क्वेअर मायनस 2as बघा इज इक्वल टू 0. हे 2as मी इकडे घेतो म्हणजे हे 4u स्क्वेअर इज इक्वल टू 2as आणि एस इज इक्वल टू काय येणार आहे सांगा मला? 4u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. बघा, या ठिकाणी मला एस डॅश म्हणलं पाहिजे, ना, इथं एस डॅश म्हणलं पाहिजे ना. बघा एवढ्या एस डॅश किती आलेला आहे? 4u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. हा, आता मला इथं जरा थोडंसं एरेज करावं लागेल. बघा, मी एरेज करतो. हा, बघा, म्हणजे एस डॅश इज इक्वल टू काय आलेला आहे? 4u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. म्हणजे हे मी असं लिहू शकतो, 4 इंटू यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2a काय आहे रे? हे एस आहे ना, एस ची व्हॅल्यू आहे. म्हणजे एस डॅश इज इक्वल टू 4s. बरोबर आहे. म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला किती मिळालेलं आहे? 4s मिळालेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं समजतंय की ह्या डिस्टन्सपेक्षा हे डिस्टन्स कसं आहे? जास्त आहे. बघा, मी कुठं काय जास्त तुम्हाला टेन्शन देण्यासारखं सांगितलेलं आहे का? नाही सांगितलेलं नाही. जे बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे का नाही? क्वेश्चन त्याच्यावरतीच आहे. बरोबर आहे. सॉल्व्ह करतोय ते. हा, तर ऑप्शन मध्ये काय ऑप्शन तुम्हाला दिसतात बघा. ऑप्शन ए बी सी डी पैकी काय आहे? तर जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं आहे? मोर दॅन यस. डिस्टन्स कसं आहे? मोर दॅन यस. यस पेक्षा जास्त आहे. ऑप्शन नंबर जो ए आहे, हा ए ऑप्शन नंबर आपला करेक्ट असेल. बरोबर आहे. ए ऑप्शन नंबर आपला कसा असणार आहे? करेक्ट असणार आहे. ओके. दुसरी गोष्ट, जे मी क्वेश्चन दिलेले ते वारंवार प्रॅक्टिस करा. जर एखादी कन्सेप्ट जर तुम्हाला सुटत नसेल तर मला डायरेक्ट कमेंट करा किंवा मला डायरेक्ट पर्सनल मेसेज करून विचारा की सर इथं असा प्रॉब्लेम येतोय. त्यावेळी मी तुम्हाला समजावून देईल. हा, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आता दिसत आहे. हा एक क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असतील तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना कोणती अडचण येणार नाही. बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे? टू बॉडीज ए अँड बी मूव्ह इन सेम स्ट्रेट लाईन. बॉडी ए मूव्ह विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी u आणि बॉडी बी मूव्ह विथ कॉन्स्टंट acceleration a. when their velocities become equal the distance between them is. बघा, एक पोझिशन आहे, एका एका ठिकाणापासून दोन ऑब्जेक्ट निघालेले आहेत. ऑब्जेक्ट नंबर ए निघालेला आहे, त्याच वेळी ऑब्जेक्ट नंबर बी निघालेला आहे. हा बी ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. हा, निघालेला आहे. ऑब्जेक्ट हा बी आहे. हा ए आहे आणि हा बी आहे. बघा, त्यावेळी ऑब्जेक्ट नंबर जो ए आहे त्याचं कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातो. तो हा कसा जातोय? कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातोय. व्हेलॉसिटी तिची किती आहे? यू आहे. ऑब्जेक्ट बी जो आहे त्याचं अक्सलरेशन कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट अक्सलरेशन आहे. बघा, लक्षात घ्या. आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते त्यावेळी कंडिशन काय असते मी तुम्हाला समजावून सांगतो. हा, समजा ऑब्जेक्ट ए आहे. केस नंबर 1 मध्ये बघा, केस नंबर 1 कंडिशन काय आहे बघा. ज्यावेळी ऑब्जेक्ट ए आहे तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातो. समजा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी काय किती आहे? 60 मीटर पर सेकंद आहे. तर तो ऑब्जेक्ट जात असताना तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जाईल ना, 60 मीटर पर सेकंद. याचा अर्थ काय आहे? अक्सलरेशन चेंजेस होत नाही. अक्सलरेशन इथं 0 आहे आणि अक्सलरेशन आपल्याला माहिती आहे अक्सलरेशन इज इक्वल टू काय असतो? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम असतो. जर व्हेलॉसिटी चेंज होत नसेल तर अक्सलरेशन 0 असणार आहे. बरोबर आहे. बघा,
केस नंबर 2 मध्ये बघा, केस नंबर 2 समजून घ्या. केस नंबर 2, केस नंबर 2 मध्ये बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे बी, हा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट एक्सलरेशन जात आहे. म्हणजे सुरुवातीला तो रेस्ट मध्ये असेल ना, सुरुवातीला तो रेस्ट असेल. त्याची इनिशियल वेलोसिटी काय आहे? 0 आहे. बघा, तुम्हाला गाडी माहिती आहे ना, गाडीची मूठ असते. ज्यावेळी तुम्ही गाडीची मूठ वाढवता गिअर टाकून, त्यावेळेस गाडी स्पीडमध्ये असते. मूठ कमी केली की गाडी थांबते. गाडी गाडीची मूठ मूठ जी आहे ती असलरेट केली की गाडी पुढे जाते. असलरेट कमी केली की गाडी थांबते. तोच अर्थ आहे. म्हणजे इनिशियलला त्याची वेलोसिटी 0 असेल. बघा, म्हणजे ए पासून तो ऑब्जेक्ट बी या ठिकाणी जात असताना समजा त्याची वेलोसिटी होती 20 मीटर पर सेकंद. बी पासून सी कडे जात असताना त्याची वेलोसिटी झाली 40 मीटर पर सेकंद. सी पासून डी कडे जाताना त्याची वेलोसिटी झाली 60 मीटर पर सेकंद. अशी वेलोसिटी त्याची वाढत जाते. बरोबर आहे. केस नंबर 1 आणि केस नंबर 2 मध्ये अशा पद्धतीनं दोन कंडिशन दिलेल्या आहेत. बघा हं. आता मला सांगा, विचारलेलं काय आहे बघा, ज्यावेळी एका ठिकाणापासून ह्या दोन ऑब्जेक्ट ज्यावेळी मोशनमध्ये असतात, त्यावेळी काय सांगितलेलं आहे, जो ऑब्जेक्ट ए आहे ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने निघालेला आहे यू एवढ्या, आणि ऑब्जेक्ट बी आहे ते कॉन्स्टंट एक्सेलरेशनने निघालेला आहे. म्हणजे साहजिकच आहे, जी जो ऑब्जेक्ट ए आहे तो ऑलरेडी पुढे जाणार आहे, निघून जाणार आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट बी हा हळूहळू जाईल. ही व्हेलॉसिटी इनिशियली व्हेलॉसिटी डायरेक्ट आहे यू, म्हणजे डायरेक्ट तो व्हेलॉसिटी निघालेला आहे. समजा एक एक्झाम्पल तुम्हाला ही कन्सेप्ट समजावून देतो कशी आहे बघा. कन्सेप्ट समजावून देतो कशी आहे बघा. सपोज हा ऑब्जेक्ट ए आहे आणि हा ऑब्जेक्ट बी आहे आणि ह्या पोझिशन पासून त्याला जायचं आहे. आता ह्या ऑब्जेक्ट ए ची व्हेलॉसिटी डायरेक्ट आहे, 100 मीटर पर सेकंद तो निघालेला आहे, व्हेलॉसिटीने निघालेला आहे. आणि ही जी व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, ही इनिशियल व्हेलॉसिटीच आहे डायरेक्ट त्याची. ही जी इनिशियल व्हेलॉसिटी 0 असल्यानंतर तो आता पहिल्यांदा तो या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा स्पीड वाढेल ना, समजा 20 मीटर पर सेकंद होईल. पुन्हा ह्या ठिकाणी गेल्यानंतर 40 मीटर पर सेकंद होईल. बरोबर आहे. या ठिकाणी गेल्यानंतर 60 मीटर पर सेकंद होईल. बरोबर आहे. म्हणजे ह्याच ऑब्जेक्ट जो बी आहे, ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट कोणता आहे? ऑब्जेक्ट बी आहे आणि हा ऑब्जेक्ट कोणता आहे? ऑब्जेक्ट ए आहे. बरोबर आहे. ए ऑब्जेक्ट ऑलरेडीच निघालेला आहे 100 मीटर पर सेकंद. ऑब्जेक्ट बी पहिल्यांदा 20 मीटर पर सेकंद जाईल, पुन्हा 40, पुन्हा 60 मीटर पर सेकंद जाईल. असा अर्थ होतोय ना कॉन्स्टंट असलरेशनचा. आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा अर्थ काय होतो? तो डायरेक्ट निघालेला आहे. ज्यावेळी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते त्यावेळी असलरेशन काय असतं? 0 असतं. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे इथं असलरेशनची व्हॅल्यू काय असते? 0 असते. इथे इनिशियल व्हेलॉसिटी काय असते? 0 असते या ठिकाणी. क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? दोघांची व्हेलॉसिटी ज्यावेळी सेम होईल त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती असेल हे फाइंड करायचं आहे. दोघांची व्हेलॉसिटी ज्यावेळी सेम होईल त्यावेळी त्या दोघांमधला डिस्टन्स किती आहे ते फाइंड करायचं आहे. म्हणजे काय? समजा हा ऑब्जेक्ट कुठं जर निघून गेलेला आहे, इथं आहे, 100 मीटर पर सेकंद जाते ना. ज्यावेळी ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद होईल त्यावेळी ह्या ऑब्जेक्ट आणि ह्या ऑब्जेक्ट मध्ये असणारं जे अंतर आहे, जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स आपल्याला काय करायचं? फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चनचा अर्थ आहे. हा क्वेश्चनचा अर्थ आहे. बघा, आता मला सांगा, आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मी एवढं बेसिक का सांगतोय? तुम्ही म्हणला ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आपला. सगळ्या गोष्टी वेळ खाऊ प्रक्रिया आहे. स्मार्ट वर्क पाहिजे, टायमिंग कमी असतं, टाइम मॅनेजमेंट जास्त पाहिजे. टाइम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने पाहिजे. कमी वेळेमध्ये चांगली फास्ट क्वेश्चन सुटली पाहिजेत. हे हुशार मुलांच्यासाठी आहे. ज्या मुलांना खरंच काही येत नाही त्या मुलांच्यासाठी मी हे समजावून दिलं, तर ती मुलं प्रॅक्टिस केल्यानंतर ती स्मार्ट वर्क करू शकतात. बघा, आता बघा आपल्याला काय करायचं आहे? हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ए ह्या बी ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ए ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी एवढी होण्यासाठी काहीतरी टायमिंग लागेल. मग ते टायमिंग किती लागेल बघा. बघा, समजा हा ऑब्जेक्ट ए आहे, हा ऑब्जेक्ट ए आहे, हा ऑब्जेक्ट कोणता आहे? ऑब्जेक्ट ए आहे. हिची जी व्हेलॉसिटी आहे, हिची व्हेलॉसिटी यू आहे. बरोबर आहे. बी हा दुसरा ऑब्जेक्ट कोणता आहे? दुसरा ऑब्जेक्ट कोणता आहे? बी आहे. तर ह्या बी ची व्हेलॉसिटी यू एवढी होण्यासाठी, म्हणजे याची व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद आहे ना, तर याची व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंद होण्यासाठी किती टायमिंग लागेल हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण टाइम फाइंड करू शकतो. बघा, टायमिंग किती लागेल? टायमिंग समजा
टाइम किती लागेल त्याच्यासाठी? टाइम टी लागेल. हा, ज्यावेळी ऑब्जेक्ट कॉन्स्टंट acceleration जातो त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असते? 0 असते. बघा, टायमिंग जर फाइंड करायचं असेल तर आपल्याकडे कायनेमॅटिक इक्वेशन आहे. v इज इक्वल टू यू प्लस एटी एक इक्वेशन आहे. बघा, याच्यावरून तुम्ही इनिशियल व्हेलॉसिटी 0 ठेवू शकता. ए इंटू टी. बघा, म्हणजे v इज इक्वल टू ए टी आणि टी जर फाइंड करायचं असेल तर v बाय ए. आता ही जी v आहे, v फायनल व्हेलॉसिटी v आहे, ही जी v आहे v ती किती पाहिजे? ह्या u या एवढी पाहिजे, ह्या u या एवढी पाहिजे. बघा, म्हणजे एवढी व्हेलॉसिटी पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी v न कन्सिडर करता आपण काय करून कन्सिडर करणार आहे? u डिवायडेड बाय ए कन्सिडर करणार आहे. हे जे टायमिंग आहे हे रिक्वायर्ड टायमिंग आहे, रिक्वायर्ड टाइम आहे. कशाचं? त्या बी ची व्हेलॉसिटी आहे त्या ए च्या व्हेलॉसिटी एवढी होण्यासाठी जी लागणारी टायमिंग आहे ती रिक्वायर्ड टायमिंग आहे. बरोबर आहे. आता बघा, आपल्याला दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे. आपल्याला दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे. एक, तुम्हाला एचं डिस्टन्स काढावं लागेल आणि बीचं डिस्टन्स काढावं लागेल आणि त्याच्यातून ते दोन डिस्टन्स मायनस करावं लागेल. बघा, त्यावेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील. बघा, आता बघा, आपल्याला टायमिंग किती लागते रे? बीची व्हेलॉसिटी ए एवढी होण्यासाठी टी इज इक्वल टू यू डिवायडेड बाय ए लागतं. हा, आपण काय करू? पहिल्यांदा ए ने किती डिस्टन्स कव्हर केलं? हा जो ऑब्जेक्ट आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे ए, त्याने डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे हे डिस्टन्स आपण फाइंड करू. हा, डी ची व्हॅल्यू फाइंड करू, म्हणजे एस ची व्हॅल्यू फाइंड करू. एस ची व्हॅल्यू बघा, कायनेमॅटिकचे इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आहे का नाही सांगा मला. या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी कशी असते? यू, इनिशियल व्हेलॉसिटी यूच आहे. acceleration ची व्हॅल्यू इथे 0 आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे ना. तर या ठिकाणी आपण कशाची व्हॅल्यू काढतोय? कशाच डिस्टन्स काढतोय? ऑब्जेक्ट एचं डिस्टन्स काढतोय. म्हणून या ठिकाणी मी ए लिहितो, ए बेसला. बघा, पुढे कंटिन्यू तसंच. हा, यू टी प्लस 1/2 इंटू 0 इंटू टी, म्हणजे ही टर्म टी 0 झाली. म्हणजे एस इज इक्वल टू यू टी. हे कशाचं डिस्टन्स झालं? हे डिस्टन्स कशाचं झालं सांगा मला? एचं झालं. हा, ह्याच्यामध्ये आपल्याला टाइम माहित आहे, किती टायमिंग मध्ये झालेलं आहे ते? टी इज इक्वल टू यू बाय ए झालेलं आहे ना. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? बघा, एस इज इक्वल टू यू इंटू यू बाय ए, म्हणजे एस इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय ए. बरोबर आहे. हे काय झालं? डिस्टन्स झालं. कशाचं? ऑब्जेक्ट ए ने कव्हर केलेलं हे डिस्टन्स आहे. ऑब्जेक्ट ए ने कव्हर केलेलं हे डिस्टन्स आहे. लक्षात आलं का? आता ऑब्जेक्ट बी ने किती कव्हर केलेलं आहे डिस्टन्स ते फाइंड करू. ज्यावेळी ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातो, समजा ऑब्जेक्ट बी आहे, ऑब्जेक्ट बी आहे, तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जातो त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी त्याची काय असते? 0 असते. बरोबर आहे. बघा, कायनेमॅटिक इक्वेशन सेम, यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, एस इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी 0 इंटू टी प्लस 1/2 ए. तसंच टीची व्हॅल्यू आपल्याजवळ काय आहे? यू डिवायडेड बाय ए, यू डिवायडेड बाय ए, म्हणजे ही टर्म झाली 0. 1/2 ए इंटू ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल ना इथं आपल्याला. यू स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू, ए मधून ए कॅन्सल होईल, 1/2 यू डिवायडेड बाय ए, म्हणजे यू डिवायडेड बाय 2a. हे काय आलेलं आहे? हे काय आलेलं आहे? बी ने कव्हर केलेलं डिस्टन्स आलेलं आहे. बघा, हे बी ने कव्हर केलेलं डिस्टन्स आलेलं आहे. आता मला सांगा, ए ना एचं डिस्टन्स ऑलरेडी जास्त कव्हर असेल ना आणि बीचं कमी असेल, म्हणजे एच्या डिस्टन्स मधून बीचं डिस्टन्स तुम्हाला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. एच्या डिस्टन्स मधून बीचं डिस्टन्स काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. आणि जे टी इज इक्वल टू यू डिवायडेड बाय ए आहे ना, यू डिवायडेड बाय ए, हे रिक्वायर्ड टाइम आहे. रिक्वायर्ड टाइम म्हणजे कशाचं? म्हणजे काय? बी विल अटेन व्हेलॉसिटी यू, बी विल अटेन व्हेलॉसिटी यू, म्हणजे यू एवढी व्हेलॉसिटी होण्यासाठी हे टायमिंग आहे. लक्षात येते का थोडंसं? आता आपण काय करू? डिस्टन्स मायनस करू. बघा, आपण डिस्टन्स मायनस करू. डिस्टन्स ए मायनस डिस्टन्स बी. डिस्टन्स ए किती होतं? डिस्टन्स ए किती होतं रे? यू स्क्वेअर डिवायडेड बाय ए, यू स्क्वेअर डिवायडेड बाय ए मायनस यू डिवायडेड बाय 2a. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी तुम्ही जर डायरेक्ट ह्या 2 न वरती खाली मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट बघा व्हॅल्यू काय मिळते. बघा, तुमचा छेद समान होतो ना, 2u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a मायनस यू डिवायडेड बाय 2a, म्हणजे 2u स्क्वेअर मायनस यू डिवायडेड बाय काय येणार आहे? इथे पण यू स्क्वेअर येईल ना, यू स्क्वेअर, यू स्क्वेअर.
इथे यू स्क्वेअर राहिलेलं आहे आपलं. हा, यू स्क्वेअर. यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2a म्हणजे काय येणार आहे? यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. हे काय आलेलं आहे? दोघांच्या मधलं डिस्टन्स. हे काय आलेलं आहे? दोघांच्या मधलं डिस्टन्स आलेलं आहे. तुम्हाला ऑप्शन काय दिसतोय रे? ऑप्शन बघा, ए बी सी डी पैकी काय दिसतोय? जो ऑप्शन यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2a आहे का नाही? किती नंबरचा ऑप्शन आहे? बी नंबरचा ऑप्शन आहे. तर बी नंबरचा ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे. बघा, अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून देतोय. जर इथं जरी तुम्हाला कुठं अडचण असेल तर तुम्ही मला सांगा. स्मार्ट वर्क नंतर करा. पहिल्यांदा तुम्ही हार्ड वर्कच्या माध्यमातून प्रॅक्टिस करा. स्मार्ट वर्क ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल.